मित्रांनो, प्रेम आहे पण खात्री नाही, नातं आहे पण मन शांत नाही. आणि हाच जुलै 2026 मधील तुमचा सर्वात मोठा प्रेम संघर्ष आहे. जे सिंगल मित्र आहेत आपल्या धनुराशीचे, त्यांच्या मनात जर एखादी व्यक्ती असेल तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, तुमच्या भावना खऱ्या आहेत, पण वेळ अजून पूर्णपणे तुमच्या बाजूने नाही. आता प्रेम व्यक्त करण्याची घाई करू नका, कारण काही वेळा नकार मिळणं वेदनादायक नसतं, पण चुकीच्या वेळी विचारणं जास्त वेदनादायक ठरतं. तुम्हाला वाटेल आता सांगितलं नाही तर उशीर होईल, पण ग्रह सांगत आहे यावेळी धावण्यापेक्षा निरीक्षण करणं जास्त महत्त्वाचं आहे. समोरची व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती काय करते हे बघा, कारण आकर्षण आणि खरं प्रेम यामध्ये खूप मोठा फरक असतो. आणि काही धनुराशीच्या लोकांना या महिन्यात ही जाणीव होणार आहे. पण मित्रांनो, इथेच या महिन्याचा मुख्य ग्रहयोग काम करत आहे. या महिन्यात मंगळावर शनीची कठोर दृष्टी आहे. ही स्थिती माणसाला बाहेरूनही मजबूत दाखवते, पण आतून मात्र अस्वस्थ करते. मनात सतत प्रश्न निर्माण होतात. तो किंवा ती खरंच माझ्यावर प्रेम करते का? मीच जास्त प्रयत्न करतोय का? हे नातं खरंच पुढे जाणार आहे का? आणि इथूनच भावनिक संघर्ष सुरू होतो. मित्रांनो, प्रेमात अनेकदा समस्या परिस्थिती निर्माण करत नाही, आपल्या मनात चालणारं युद्ध निर्माण करतं. या महिन्यात संयम हीच तुमची सर्वात मोठी ताकद असेल. जे मित्र रिलेशनशिपमध्ये आहेत, या धनुराशीच्या मित्रांनो, हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुमचं प्रेम टिकणार की ताण निर्माण होणार हे तुमच्या संवादावर अवलंबून आहे. मित्रांनो, काही वेळा आपण योग्य असतो, पण योग्य पद्धतीनं बोलत नाही, आणि मग समोरच्या व्यक्तीला आपलं प्रेम दिसत नाही, फक्त आपला राग दिसतो. तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे स्पष्टपणा, पण याच महिन्यात तीच गोष्ट तुमची कमजोरी बनू शकते. कारण प्रत्येक सत्य प्रत्येक वेळी प्रत्येक टोनमध्ये सांगायचं नसतं. लक्षात ठेवा, नातं खोटेपणामुळे संपत नाही. नातं अनेकदा तू मला समजून घेत नाही या भावनेनं कमकुवत होतो. आता जे मित्र मॅरिड आहेत, त्या मित्रांसाठी महिन्याचा पहिला भाग थोडा सेन्सिटिव्ह आहे. लहान गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. काही वेळा तुम्हाला वाटेल मी इतकं करतोय तरी कौतुक नाही, तर जोडीदारालाही वाटेल माझ्या भावना कोणी समजूनच घेत नाही. आणि गंमत म्हणजे दोघंही बरोबर असतील, पण दोघंही दुखावलेले असतील. महिन्याच्या मध्यापासून परिस्थिती सुधारते, संवाद वाढतो, तणाव कमी होतो, आणि महिन्याच्या शेवटी नात्यातील ऊब पुन्हा जाणवू लागते. म्हणूनच पहिल्या 15 दिवसात रागावर नियंत्रण ठेवा, कारण काही शब्द परत घेतले जाऊ शकतात, पण त्यांच्या जखमा सहसा भरत नाहीत. ज्या लोकांचा एक्स्ट्रा अफेअर चालू आहे त्यांच्यासाठी हा भाग. महिन्याच्या सुरुवातीला एखादं नवीन आकर्षण निर्माण होऊ शकतं, किंवा जुन्या व्यक्तीची आठवण अचानक तीव्र होऊ शकते. पण मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्हाला ती व्यक्ती हवी आहे का? त्या व्यक्तीकडून मिळणारं महत्त्व का अजून दुसरं काही कारण आहे? दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. काही वेळा आपण प्रेम शोधत नाही, आपण व्हॅलिडेशन शोधत असतो, आणि ही भावना प्रेमासारखी वाटते, पण ती प्रेम नसते. जे मित्र नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत, अशा मित्रांसाठी मी तुम्हाला खोटी आशा देणार नाही, कारण ग्रह तसं सांगत नाही. या महिन्यात रियुनियनचे संकेत फार मजबूत नाहीत. पण याचा अर्थ आशा संपली असं नाही. याचा अर्थ आधी स्वतःला समजून घ्यायची वेळ आली आहे. काही लोक अजूनही जुने फोटो पाहतील, जुने मेसेज वाचतील, स्वतःला सांगतील मी पुढे गेलोय, पण मन मात्र तिथेच उभे असेल. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी त्या व्यक्तीची वाट पाहतोय की त्या आठवणींची वाट पाहतोय? या प्रश्नाचं उत्तर तुमच्या हिलिंगचा पहिला टप्पा ठरू शकतो. या महिन्यातील सर्वात मोठा धोका अधीरपणा, घाईघाईनं बोलणं, घाईघाईनं प्रतिक्रिया देणं, आणि भावनेच्या भरात निर्णय घेणं. या महिन्यातील सर्वात मोठी संधी काय आहे? संयम शिकण्याची. काही वेळा प्रेम जिंकण्यासाठी धावावं लागतं, पण काही वेळा प्रेम टिकवण्यासाठी थांबावं लागतं. आणि जुलै 2026 धनुराशीला हाच धडा अतिशय महत्त्वाचा आहे, तो शिकवणार आहे. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना धनुराशीसाठी फक्त प्रेमाचा नाही आहे, तो परिपक्वतेचा आहे, संयमाचा आहे, स्वतःला समजून घेण्याचा आहे.
काहींना प्रेम मिळेल, काहींना उत्तर मिळेल, काहींना स्वतःची चूक समजेल आणि काहींना जाणवेल की प्रेम टिकवण्यासाठी फक्त भावना पुरेशा नसतात, विश्वास, संवाद आणि संयमही लागतो. तुमच्या आयुष्यात सध्या प्रेम जास्त आहे की तणाव जास्त आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.